मी अंजली रमेश देशपांडे, वय वर्ष 71. मी डोंबिवलीची रहिवासी आहे. गेली 47 वर्ष मी डोंबिवलीत राहते. डॉक्टर गोखले यांचं हॉस्पिटल हे मला जवळजवळ 30 वर्ष तरी माहिती आहे. कारण माझी एक मैत्रीण स्टेशनवर पडली होती, तिला घेऊन आम्ही पहिल्यांदाच त्या डॉक्टरकडे गेलो होतो. तेव्हा त्यांनी खूप कोऑपरेट केलं होतं आम्हाला आणि इतकं पटकन आम्हाला सगळी सर्व्हिस मिळाली तिथे की आम्ही दुसरीकडे जाण्याचा विचारच केला नाही. कारण त्यावेळेला मला घरात काहीच करता येत नव्हतं आणि त्या दिवशी सकाळी अचानक माझा गुडघा फ्रीजच झाला. म्हणजे मला खाटेवरनं उतरताच येत नव्हतं खाली. त्यामुळे मी लगेचच त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही एक 8 दिवसात सगळे रिपोर्ट्स घ्या आणि माझ्याकडे या आणि ऑपरेशन आपण लगेच करून टाकूया. त्याच्यानंतर माझं 2022 ऑपरेशन झालं. ऑपरेशनसाठी मी आदल्या दिवशी ॲडमिट झाले तेव्हा रूम वगैरे बघितली. रूम एकदम स्वच्छ होती, हवेशीर होती. नंतर कॉटच्या वरती मला जपमाळ दिसली. मी म्हटलं अरे वा, इथे सुद्धा देवाचं काहीतरी आहे. त्याच्यानंतर मी सगळी राऊंड मारून आली. बाहेर राऊंड मारल्यानंतर मला दत्तगुरू पण दिसले. म्हटलं छान आहे हॉस्पिटल, सर्व सुखसुविधा आहेत तिकडे आणि स्वच्छता असल्यामुळे आम्ही तिथे ॲडमिट व्हायचं, म्हणजे आम्ही ऑपरेशन करायचं ठरवलं तिथे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ऑपरेशनला मला नेण्यात आलं. त्याच्यानंतर रूममध्ये काहीतरी 2 वाजता वगैरे मी आले. त्याच्यानंतर मला तिथला स्टाफ बघून पण खूप आश्चर्य वाटलं की इतका हेल्पिंग नेचरचा स्टाफ मी कुठेच बघितला नव्हता. दुसऱ्या दिवशी काय झालं, सकाळी फिजिओथेरपिस्ट आले. त्यांना बघून तर मला खूपच छान वाटलं. एकदम त्या हसतमुख होत्या, अंजू म्हणून होत्या. त्यांनी मला सांगितलं तुम्ही काही काळजी करू नका, 8 दिवसात तुम्ही उभे राहणार. पण मला काही विश्वास वाटत नव्हता की मी खूप घाबरले होते की आपलं आता एवढं मोठं ऑपरेशन झालंय आणि इतकं दुखतंय आणि हा असं आपल्याला सांगतायत. पण त्यांनी मला खात्री दिली होती आणि मी 4थ्या दिवशी मला त्यांनी वॉकरवरून फिरवून आणलं आणि पायऱ्या वगैरे चढायला लावल्या. त्याच्यानंतर मी इतकी फिट वाटले की मलाच वाटलं की मी खरंच 4 दिवसात चालू लागेल. सकाळी चहा, दूध, पाणी सगळं व्यवस्थित, जेवण असं म्हणजे घरच्यासारखं कोणीतरी मला आणून देतंय असं वाटलं. आणि अशी सोय कुठे नाही आहे हॉस्पिटलमध्ये, यांच्या हॉस्पिटलमध्ये. आणि घरगुती जेवण असल्यासारखं आहे. आणि खरोखर 15 दिवसात मी घरामध्ये चालायला लागले. मला आत्मविश्वास आला आणि मी स्वतः प्लेट घेऊन चालत होते. मला काठीची पण आवश्यकता वाटली नाही. त्याच्यानंतर मी जिन्या चढून उतरायला लागले. महिन्याभरात मी फिट झाले. त्याच्यामुळे डॉक्टर्स लोकांचे तर आहेतच सहकार्य मला, पण स्टाफ पण खूप चांगला आहे. फिजिओथेरपिस्ट पण खूप, टीम त्यांची छान आहे. आणि हॉस्पिटलचं वातावरण तर सुंदरच आहे. म्हणजे माझ्याकडनं त्यांना 5 स्टारच आहे. आणि डॉक्टर गोखले, धर्माधिकारी आणि जोशी यांना दीर्घायुष्य लाभो, असंच त्यांचं कार्य सतत चालत राहो. आता मी नवीन असं ऐकलंय की त्यांचं रोबोटिक पण सुरू झालंय. त्यांनी तर आणखीन पेशंट्स वाढतील त्यांच्याकडे. कारण आपल्या डोंबिवलीत अजून तरी मी कुठे ऐकलं नाही की रोबोटिक आहे म्हणून. आणि असेल तरी म्हणजे माझा डॉक्टर गोखले हॉस्पिटलवरती फार विश्वास आहे. तर मी जेवढे लोक मला भेटतात त्यांना सगळ्यांना मी सांगते की तुम्ही कुठेही जाऊ नका, पण डोंबिवलीत राहत असाल तर नक्की डॉक्टर गोखलेंना भेटा आणि त्यांच्याकडनं मार्गदर्शन घ्या आणि तिथेच तुम्ही ऑपरेशन करा आणि वेळ काढू नका. ज्यांचे गुडघे दुखत आहेत त्यांनी आम्हाला उशीर झाला, पण तुम्ही असा उशीर करू नका. कारण आज मी एक पाऊल पुढे टाकू शकत नव्हते, पण आज ऑपरेशन झाल्यानंतर मी सगळी स्वतःची कामं स्वतः करते, बाहेर फिरून येते. म्हणजे म्हटलं तर जिने वगैरे पण मी चढू शकते. 3ऱ्या मजल्यावर वगैरे पण मी नॉनस्टॉप जाऊ शकते. हा जो फरक आहे हा उर्वरित आयुष्यात मला खूप उपयोगी पडणार आहे. म्हणून मी सगळ्यांना सांगते की ज्यांचे गुडघे दुखत असतील आणि वय वाढत असेल त्यांनी अंगावर न काढता ताबडतोब ऑपरेशनची तयारी करावी, मनाची तयारी करावी. आणि याच्यामध्ये काहीही त्रास होण्याचं कारण नाहीये.